नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकलमध्ये 4 स्टेप आहेत. नायट्रोजन फिक्सेशन, अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन. ही 4 स्टेप बघण्याआधी आपण बघूया की नायट्रोजन सायकल का गरजेचे आहे. नायट्रोजन सायकल का गरजेचे आहे कारण नायट्रोजन हा इसेन्शियल एलिमेंट आहे प्लांटमध्ये, ॲनिमलमध्ये, ऑर्गॅनिझममध्ये, मायक्रोब्समध्ये. त्यामुळे प्रत्येक ऑर्गॅनिझम प्लांटला नायट्रोजनची गरज असते. मग ती गरज भागवण्यासाठी प्लांट ऑर्गॅनिझम काय करतात, जो नायट्रोजनचा सोर्स आहे तिथनं नायट्रोजन घ्यायचा प्रयत्न करतात. पण आता प्लांटच्या बाबतीत असं नाही की नायट्रोजन डायरेक्ट N2 फॉर्ममध्ये येऊ शकतात. नायट्रोजन कुठं असतो, ॲटमॉस्फिअरमध्ये. कोणत्या फॉर्ममध्ये, N2. त्यामध्ये NN ट्रिपल बॉन्ड असतो, कोव्हॅलंट बॉन्ड. त्यामुळे प्लांट ते ॲब्झॉर्ब करू शकत नाही स्ट्रॉंग बॉन्ड. मग आपल्याला आधी काय करावं लागेल, नायट्रोजनला तोडावं लागेल NO2 आणि NO3 नायट्राइट आणि नायट्रेटच्या फॉर्ममध्ये. ते आपण बघूया पुढे कसं होते. त्याआधी नायट्रोजन सायकल बघूया. आता समजलं नायट्रोजन सायकल का गरजेचं आहे, कोणाला गरजेचं आहे. नायट्रोजन कुठं असतं, ॲटमॉस्फिअरमध्ये. किती, 78% असते अमाऊंट त्याची. आता प्लांटमध्ये नायट्रोजन सायकल कशी होते बघा आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये. तर नायट्रोजन सायकलचे 4 स्टेप्स आहेत. नायट्रोजन फिक्सेशन, अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन. ह्यातल्या 2 स्टेप काय करतात, नायट्रोजनला तोडतात आणि 2 स्टेप काय करतात, नायट्रोजन बनवतात. म्हणजे 2 स्टेप काय करतात, नायट्रोजनचा साठा वाढवतात आणि 2 स्टेप काय करतात, त्या साठ्याला तोडून प्लांटसाठी नायट्रोजन अवेलेबल करतात. पहिली स्टेप आहे नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय की ॲटमॉस्फिअरमध्ये जो N2 आहे नायट्रोजन किंवा जमिनीमध्ये नायट्रोजन आहे त्याला फिक्स करायचं आहे. कसं फिक्स करायचं आहे, त्याला तोडायचं आणि त्याला नायट्राइट आणि नायट्रेट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे किंवा अमोनियामध्ये कन्वर्ट करायचं आहे. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय, नायट्रोजनपासून अमोनिया बनवणे, N2 पासून NH3 बनवणे. दुसरी स्टेप आहे अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशन म्हणजे काय होते, अमोनिफिकेशनमध्ये पहिली स्टेप कोणती होती, नायट्रोजन फिक्सेशन. त्यामध्ये काय, N2 पासून NH3. NH3 बनवणं. आता दुसरी स्टेप काय, अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशनमध्ये काय, N2 पासून अमोनिया बनवणं. ती सेम, पण कुठनं, डेड ऑर्गॅनिझममध्ये जो N2 असते किंवा प्लांटमध्ये त्याच्यापासून अमोनिया बनवणं. नायट्रोजन फिक्सेशन कुठनं अमोनिया बनवू शकतं, जे ॲटमॉस्फिअरमधलं नायट्रोजन त्याच्यापासून. आणि अमोनिफिकेशनमध्ये कुठनं अमोनिया बनवते, जी डेड ऑर्गॅनिझम किंवा डेड प्लांटमध्ये नायट्रोजन शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यापासून अमोनिया बनवते. तिसरी स्टेप काय, नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन म्हणजे काय होते, अमोनियापासून नायट्राइट आणि नायट्रेट बनते. अमोनियापासून नायट्राइट आणि नायट्रेट. नायट्रेटचा फॉर्म्युला काय, NO2. बरोबर. आणि नायट्रेटचा फॉर्म्युला काय, NO3. तर अमोनियापासून नायट्राइट आणि नायट्रेट बनवणे कोणती प्रोसेस आहे, नायट्रिफिकेशन. आणि डिनायट्रिफिकेशन कोणती प्रोसेस आहे, डिनायट्रिफिकेशन म्हणजे नायट्रोजन बनवणं. कशापासून, NO2 किंवा NO3 पासून. आता ह्या स्टेपमध्ये कोणकोणते एन्झाईम इन्व्हॉल्व होते ते आपण बघूया. पहिली स्टेप कोणती आहे, नायट्रोजन फिक्सेशन. इथं दिलं आहे नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ नायट्रोजन टू अमोनिया इज टर्म्ड ॲज नायट्रोजन फिक्सेशन. आता ती मल्टिपल वेने फॉर्म होते. जसं नायट्रोजन पासून अमोनिया मल्टिपल वेने फॉर्म होते. जसं की बायोलॉजिकल फिक्सेशन, इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन, इलेक्ट्रिकल नायट्रोजन फिक्सेशन आणि डिनायट्रिफिकेशन. परत पुढची स्टेप अमोनिफिकेशन. अमोनिफिकेशन मध्ये काय सांगितलंय की नायट्रोजन पासूनच अमोनिया बनवणं, पण कुठनं, डेड ऑर्गॅनिझम पासून. इथं बघा, decomposition of organic nitrogen of dead plant and animal into ammonia is called ammonification. समजली दुसरी स्टेप. आता तिसऱ्या स्टेपकडे येऊ आपण, नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशन म्हणजे काय, अमोनिया टू नायट्रेट आणि नायट्रेट जायचं आपल्याला. अमोनियाला कन्वर्ट करायचं नायट्रेट आणि नायट्रेट पासून.
मग पहिल्या स्टेपमध्ये काय येते, अमोनियापासून ऑक्सिजन जुडणार आणि NO2 बनणार, हायड्रोजन निघून जाणार, पहिली स्टेप. आणि दुसरी स्टेप काय, NO2 मध्ये ऑक्सिजन जुडणार आणि NO3 बनणार. 2 स्टेपमध्ये नायट्रिफिकेशन चलते, त्यालाच नायट्रिफिकेशन प्रोसेस म्हणतात. आणि त्यात कोणते कोणते एन्झाईम फॉर्म होते, एन्झाईम मदत करतात नायट्रोसोमनास आणि नायट्रोकोकस. आता आणि ते एन्झाईम कसं असतात, केमोऑटोट्रॉप. केमोऑटोट्रॉप म्हणजे काय, केमिकलपासून त्यांचं फूड बनवणार आहे. आता तिसरी प्रोसेस काय येते, चौथी प्रोसेस डिनायट्रिफिकेशन. डिनायट्रिफिकेशन म्हणजे काय की नायट्रेट आणि नायट्राईटपासून त्यांना रिड्यूस करून काय बनवायचं, नायट्रोजन बनवायचं, परत बनवायचं. त्याला मग कोणते एन्झाईम काम करते, सुडोमोनास आणि थायोबॅसिलस. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत, प्रोसेस लक्षात ठेवायचे आहेत.